बघा, एका शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 62.8 चौरस मीटर असून तळाची त्रिज्या 4 मीटर आहे, तर त्याची तिरकस उंची किती असा प्रश्न विचारला. लेकरांनो लक्ष द्या. इथं प्रश्नामध्ये शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ म्हणजे हा शब्द इथं मांडा. शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ लक्षात घ्या. काढण्यासाठी पाय आर यल हे एक सूत्र आहे. एखाद्या वेळेस शंकूचं एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आम्ही 2 पाय आर कंसामध्ये आर अधिक एच अशी योजना करतो. लक्षात घ्या. मग तेच सूत्र इथं वापरायचं का? त्या सूत्राचा हे प्रश्न सोडवण्यासाठी अवलंब होईल का? कधी कधी लेकरांनो सूत्र आणि समीकरण सुद्धा अपवाद ठरते. जसं मासे दूध देत नाहीत, मात्र देवमासा दूध देतो. पक्षी झाडावर बसतात, कोणीच म्हणू शकणार नाही पक्षी झाडावर पोसर बसतात, मात्र टिटवी नावाचा असा पक्षी आहे जो झाडावर बसत नाही. मी तुम्हाला गणित शिकवा लागलो, मराठी नाही. मग आता जे मी सूत्र सांगितलं एकूण पृष्ठफळ काढण्याचं वगैरे वगैरे, तेच सूत्र इथं वापरावं असं नाही. काही प्रश्न वेगळ्या सूत्रानं, काही प्रश्नांना सोडवण्यासाठी सूत्र समीकरण सुद्धा उपयोगात आणता येत नाही. असे काही प्रश्न असतात. स्पर्धा म्हणल्याने या सगळ्या गोष्टीचा आढावा महत्वाचा. शंकूच्या वक्रपृष्ठाचं पृष्ठफळ इथं काढण्यासाठी पाय आर यल लक्षात घ्या. हे सूत्र वापरत असताना इथं पायचं मूल्य जे आहे, पायचं मूल्य म्हणा, किंमत म्हणा, 3.14 लक्षात घ्या. हे मूल्य इथं वापरायचं. पायची किंमत 22 सप्तमांश असते सर, हे घ्यायचं नाही. अशा पद्धतीचे काही टर्म कंडिशन लक्षात घ्या. वक्र पृष्ठाचे पृष्ठफळ 62.8 हे तर बिंदास मांडा. समोर पायची किंमत 3.14 नोंदवा, गुणीला तळाची त्रिज्या दर्शवली. इथं कोपऱ्यामध्ये लाईटामुळे दिसत नसेल, व्यवस्थित पहा, 4. आणि हे यल काय? ही लिनियर हाईट म्हणजे तिरकस उंची जी प्रश्नामध्ये विचारली आपण. आता लक्ष द्या. 62.8 हा गुणाकार 12.56 असा होतो. समोर हे लिनियर हाईट 62.8 कडे येताना 12.56 भागीला स्वरूपात समोर राहिले यल. आता हा भाग कसा जातो तर 5 न जातो, म्हणजे 5 मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. तर त्याची तिरकस उंची किती सर? तर 5 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या हितार्थ काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो. शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढवून तुम्हाला सहज यश हस्तगत करता येईल. हा विश्वास हे वचन बादशाह तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.